नमस्कार, मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये. आज माझ्यासोबत आहे सावळ्याची जणू सावळी या मालिकेतील कलाकार. त्यांच्यासोबत चला गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? मस्त. आम्हाला असं कळलंय की आता मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे, का कोणतरी जोडल्या जाणार आहे, तर ते काय आहे असं प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा. तुला सांगायला आवडेल का याबद्दल? नाही, मला नाही माहित. मलाच माहित नसतं काही. बरं, मलाही माहित नव्हतं म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलले की तुला सांगायला आवडेल का हे, कारण मलाही माहित नाहीये. कोण जोडलं जाणार आहे? एक ओके, मिनिट. म्हणजे तुमच्यासाठी पण एक सरप्राईज एलिमेंट आहे. हो हो, आमच्यासाठी म्हणजे बऱ्याचदा आमच्यासाठी खूप गोष्टी सरप्राईज असतातच, सरप्रायझिंग असतात. बट हे जे ते मी पहिल्यांदा ऐकते, मे बी येणार असेल किंवा आम्ही ते शूट केलं असेल पण आम्हाला आठवत नाहीये, कारण आता महासंगम चालू आहे. Yes. आणि अच्छा. सगळं असं मिक्सचर झालंय. आम्ही आमचे सीन्स पण करतो, महासंगमचे पण सीन्स करतो, त्यामुळे ओके. इधर चला मैं उधर चला असं सुरू आहे. ओके. आज आय थिंक लास्ट डे आहे त्यांचा. आय थिंक सो, बट नाही जायला पाहिजे यार त्यांनी. जायला पाहिजे. 4-5 दिवसातच असं खूप मजा आली, काहीतरी वेगळी टीम आली आणि एकदम करेक्ट. तर तुमचा त्यांच्याशी किती बॉन्ड खुललाय, म्हणजे किती खूप ओळखी झाल्या? इट वॉज व्हेरी इझी आणि आम्हाला काय असं फोर्स नाही करावं लागलं की ओ माय गॉड दुसरी टीम आली, काही नाही. ते त्यांनाही सेम गोष्टी घडतात त्यांच्या युनिटमध्ये, आमच्या युनिटमध्ये सेम गोष्टी घडतात. सो वी नो. अँड मृण्मयी आणि प्राप्ती तर ऑलरेडी आय थिंक यू मेट इन दॅट. हा, म्हणजे आम्ही महामालिकेच्या महासंगम मध्ये भेटलो होतो. पूर्ण टीम कमाल आहे, लाखात एक आमच्या जाताची. आणि ते ना सगळे, पहिली गोष्ट तर सगळे यंगस्टर्स आहेत. हा, येस. Okay. म्हणजे मेजॉरिटी इज यंगस्टर्स वाले, त्यामुळे त्यांची फार म्हणजे खूप मज्जा मस्ती करत असतात, नाचत असतात, रील्स बनवत असतात, त्यामुळे आमचं बॉन्डिंग छान झालं. ओके. आता मालिकेत तुमचं बॉन्ड एकदम अपोजिट आहे, जे दिसतंय ते खूप अपोजिट आहे. तर प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा आहे की तुमचं रिअल मध्ये बॉन्ड किती आहे. मी किती वेळचं बघते, तुम्ही खूप मस्त गप्पा मारत आहात. तर काय आहे तुमचं bond? आम्ही आधी जर एकाच रूम मध्ये असतो, Yes. Okay. ते ह्याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल आमचं बॉन्ड कसं आहे. वी नो ऑल द सिक्रेट्स, ऑल द हो. ब्लाइंड स्पॉट्स. आणि लोक म्हणजे अच्छा हिचं सांगितपेक्षा जास्त बॉन्डिंग स्नेहाशी आहे, केमिस्ट्री जास्त आहे माझ्या. हा, म्हणजे खूपदा. आणि त्या दिवशी असं झालं की सीन मध्ये आम्हाला भांडायचंय, सो बापरे. आम्ही प्रयत्न करतोय पण वी वर लाफिंग. म्हणजे डिरेक्टर सर हो. थोडेसे वैतागले, बस करा तुम्ही. आमचं ना किकी चालूच असतं. खी चालू असतं. शूटिंग व्यतिरिक्त तुमचं भेटणं होतं बाहेर कुठे? ऑनेस्टली सांगू तर मी आता मार्च मध्ये 29 डेज शूट केलंय. बापरे. मला फक्त गुढीपाडव्याला एक सुट्टी मिळाली, बाकी मला सुट्टीच नाही मिळाली, कारण महामालिकेचं महासंगम होतं. त्यामुळे माझं आम्ही आता असं होत आहे ना की आम्ही 14 तास 16 तास इथेच घालवतो, त्याच्या व्यतिरिक्त काय भेटायचं. म्हणजे सगळंच एकत्र करतोय आपण. आणि असं युजली असतं, म्हणजे मी बाकीच्या शोज मध्ये असं होतं की शूटिंग झालं की मग रूम मध्ये सगळे वेगळं बसणार, एकटं बसणार. पण आमच्या ना, आम्हाला कळलं ना ऑफ आहे, तर आम्ही टवाळक्या करत इकडे तिकडे फिरत असतो. प्राप्ती हे असं. आणि पहिली गोष्ट तर आमचं रूम इज जॅमिंग सेशन. आमच्या रूम मध्ये डीजे धन 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 असं चालूच असतो. धमाल असते. रिसेंटली तिच्या बर्थडेला एक स्पीकर गिफ्ट मिळालाय. सेटला कळलं की स्पीकर गिफ्ट सगळीकडे घेऊन फिरते आणि जोरात जोरात गाणी वाजवते. म्हणजे स्पीकर कंपनीला सुद्धा कॉल केलाय की प्राप्ती शी इज युझिंग द स्पीकर व्हेरी ॲक्युरेट. अँड आय एम नॉट किडिंग. म्हणजे मूड ऑफ असला की प्राप्ती काहीतरी असं समजा ही खूप तिचं काहीतरी बिनसलंय, ठीक आहे, किंवा हिला लो फील होतंय, स्नेहा काय झालंय नाही माहित मला. नाही माहित, मी जोरात गाणी लावणार आणि हिला नाचून दाखवते. बापरे. मग हिचा मूड चांगला होता आणि मग ही पण नाचायला लागते. मग आम्ही दोघी नाचतो आणि गप्प बसतो. रोज आमचा तो एक हाफ एन आवर 40 मिनिट्सचा मला वाटतं मेडिटेशन सेशन असतो. हो. दॅट्स हाऊ ऍक्च्युअली तिथूनच आमची जास्त बॉन्डिंग सुरू झाली. करेक्ट. आणि मग आम्ही भांडतो पण. अच्छा. आम्ही मी असंच भांडतो, काय झालं तुला, माझा मला नाही, असं परत येतो, तू टॉटोमेलन खाणार. हा, हिने एकदा ना वॉटरमेलन आणलेलं आणि मी काय म्हणाले होते, टॉटोमेलन टॉटोमेलन पाहिजे. तेव्हा आणि दॅट वॉज रिअली क्यूट. शी इज द बच्चू ऑफ द सेट. मस्त. तू बोलली तुला एकच दिवसाची सुट्टी भेटली, ते एक गुढीपाडवा. तर तू कसा साजरा केला गुढीपाडवा, ते एक दिवसाची सुट्टी? मी खूप प्लॅनिंग केलेली की गिरगावात जायचं, छान नऊवारी नेसायची वगैरे. फार पॉसिबलच नाही. पॉसिबलच नाही. मी झोपले, कारण दिवस रात्र शूट चालू असतं. मी झोपले सरळ, मी काहीच नाही केलं गुढीपाडव्याला.
ठीक आहे म्हणजे एक आता काय दिवसाची सुट्टी हा तरी. बट हा मी हे सांगायला विसरले की आमचं बॉन्डिंग असं पण आहे की सो मला मेकअप आवडतो पण मला इतकं नॉलेज नाहीये मेकअपचं स्किन केअरचं तर नाहीच आहे नॉलेज. अच्छा. तर ही माझी हा म्हणजे मी रूपम कॉस्मेटिक्स मध्ये मला ह्यासाठी घेत नाहीत कारण मला नॉलेजच नाहीये त्याचं. वाव. तर ही जी आहे ही मुलगी ती माझी डर्मेटोलॉजिस्ट आहे. वाव. हिला परफ्युमचं सगळं माहित असतं हिला. कोणता तू हा परफ्यूम युज केला पाहिजे, ह्या परफ्यूम मध्ये सॅन्डलवूड जास्त आहे, ह्या परफ्यूम मध्ये हे जास्त आहे. अगं कसं कळतं तुला? मी तर कोणताही परफ्यूम म्हणेन हा ठीक आहे चांगला आहे असं आहे माझं ते. पण अदरवाईज हिला स्किन केअरचं खूप नॉलेज आहे, मेकअपचं खूप नॉलेज आहे, विच इज अ गुड थिंग. तर मी हिच्याकडून टिप्स घेत असते. आता मी तिला असं सवय लागली आहे, नायका ओपन करते मी, ऐक ना माझ्या कार्ट मध्ये काय काय आहे ते टाक, हे काय घेतलंय हा हे काढ, मी हे टाकते आणि ती करते ऑर्डर सरळ. पण तू कधी कधी तू नाही ऐकत जसं तुझं मेकअप निघत नाही तेव्हा तू काय, मी हिला 6 महिन्यापासून एक टिप देतेय. सो हिच्या टी शर्टला असा पेस्ट लागला होता आणि ती सगळ्या फार कपड्यांना मला- लागतो. फार वैतागून सांगितलं मला, अरे निघत नाहीये वगैरे. मी तिला एक टिप दिली, मी नंतर सांगते तुम्हाला ती टिप. मी सांगितलं की असं असं कर, नाही ऐकलं. परत 2-4 दिवस, अरे यार मी किती रगडून वॉश करते, तुला जे सांगितलं ते तू नाही करणार आहे. ती 4 months किती कोडगा असा कोडगी अशी, मी तिला मारून मारून सांगते म्हटलं जा. मग एक दिवस काय झालं, शी हग्ड मी आणि तो अख्खा माझ्या टी शर्टला तो पेस्ट लागला आणि मग मी तिला एक्सपेरिमेंट करून दाखवलं जे मी तिला सांगितलं. मग तिचं असे खाडकन डोळे उघडले आणि शी बिलीव्ड. आणि मग त्याच्यानंतर आज एका सरांच्या याला बेस लागला होता, तर ही त्यांना माझी टिप त्यांना चिपकवतीये. द टिप इज वॉश द मेकअप विथ शेविंग क्रीम, Oh. इट विल गो. हे काहीतरी नवीन ऐकायला भेटलं व्हेरी मला. ग्रेट टिप. कपड्यांवरचं थँक मी लेटर इन द कॉमेंट्स. फॉलो मी फॉर मोर टिप्स. ओ माय गॉड. कसं आलं? ओके, तू तर हिला टिप्स देते, तुला कोण टिप्स देतं? मला चॅट जीपीटी. सेवियर आहे बाई, ChatGPT. ChatGPT. हो 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 खरंय खरंय. तरी मी चॅट जीपीटी मध्ये जाणारच नाहीये, तूच तिथं दे नाही मला. जाणार आहे मी. हा. ती मला विचारणार, मी खूप- तिला चॅट जीपीटी उघडून. खूप आळशी आहे ह्या बाबतीत, खूप म्हणजे रे मरू दे यार, कोण लावेल. चॅट जीपीटी ऍक्च्युअली नाव ऍट दिस पॉइंट. या ओके, नवीन खुलासा झाला. आता काही कारणामुळे प्राप्तीचं शूट लागलेलं आहे, सो आता आपला तिला बोलता येणार नाही, तर आपण आता स्नेहालता सोबत कंटिन्यू करूया. तू पटकन जाऊन, आय विल मिस यू. प्राप्ती शूटला गेली आहे, त्यामुळे आता माझ्यावर जबाबदारी आली आहे सिक्रेट सांगण्याची. सो मी सांगते, तुम्ही मला विचारू शकता काही. ओके, तुझं बऱ्याच काळानंतर परत एंट्री झाली, हो. तर तू किती मिस केलंस Oh त्या God. दरम्यान? काय तुझे डोंट टास्क मी अक्षरशः म्हणजे डिप्रेशनचा पीक गाठला होता. कारण नॉट बिकॉज आय वॉज नॉट वर्किंग, नॉट बिकॉज मी सिरियल इतकं मी मिस करायचे हा सेट, आणि खूप लळा माझा लागला होता या सेटला. कारण हे कॅरेक्टर माझं फार आवडीचं कॅरेक्टर आहे. आतापर्यंत मी निगेटिव्ह केलंय, पण अस्मी हे असं कॅरेक्टर ना, इतकं 360 आय हॅव डन एव्हरीथिंग. आय थिंक मी लास्ट इंटरव्ह्यू मध्ये पण हे सांगितलं होतं, मी सगळं एक्सप्लोर मला करायला मिळालं. आणि अस्मीची एंट्री कशी होणार, ऍक्च्युली खूप लोकांची इच्छा होती मी नाही यावं परत, कारण इतकं ते कॅरेक्टरला हेट नफरत हो गई थी की यार हिरो हिरोईनच्या मध्ये येते असं वगैरे. त्याच्यामुळे खूप लोकांची इच्छा होती आणि मला वाटतं तिथेच ते पीकला गेलं अस्मी प्रधान हे कॅरेक्टर. आणि देन मेकर्सने डिसाईड केलं की आपण अशा पद्धतीने तिला परत आणूया जिथे तिला डांबून ठेवलंय, किडनॅप केलंय, आणि शी विल रन फ्रॉम देअर. सो ऍक्च्युली सेटवर माझा खूप दिवसांनी पहिला दिवस होता, सो बरेच नवीन लोक आलेले आणि काही माहित नव्हतं. सो मी त्या लुकमध्ये होते, भयानक मळकट, कोणीच मला ओळखलं नाही आणि खूप मजा आली. पण असं इट वॉज अ व्हेरी डिफरंट मिक्स इमोशन्स. पहिलं काही लोक थोडंसं बोला म्हणजे बोलत नव्हते, काही लोकांना असं झालं की अरे बापरे ही परत येणार, क्युरिओसिटी. काही लोक खूप एक्साइट झाले. खूप मिक्स इमोशन्स होते माझ्यासाठी. मी जे आहे ते खरंच बोलते, मी फिल्टर करून काहीच सांगत नाही. पण नंतर जसं जसं माझं काम सुरू झालं, जो डोंट नो मी, त्यांचं असं झालं की अरे ही कोण आहे. मग त्याच्यानंतर हळूहळू ते झालं आणि मग सीन्स यायला लागले. मग कदाचित थोडासा TRP आमचा हे झाला की कुछ तो नया ट्विस्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर अस्मी हे कॅरेक्टर परत कुठेतरी यांच्या आयुष्यात लुडबुड करायला मी सुरुवात केली, ज्याचे मी पैसे घेते लुडबुड करण्याचे. आणि इवन प्राप्ती वॉज रिअली हॅपी. ती तर एकदम गळ्यात येऊन अशी पार उडीच मारली तिने माझ्यावर.
आणि मी खूप मिस केलं खरं तर. आय वॉज रिअली मिसिंग ऑल द फन पार्ट. शूटिंग तर आहेच, हॅव टू कम अँड यू हॅव टू वर्क, बट आय मिस द अदरवाईज जे आम्ही फन करतो ते.